महाराष्ट्राचे भूषण आणि देशाचे नेते माननीय माजी कृषी मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार, त्याचबरोबर आमदार जयंत पाटील साहेब, आपले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत साहेब, त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे साहेब, आमदार जितेंद्र आव्हाड साहेब, त्याचबरोबर आमदार नरेंद्र दराडे साहेब, श्रीराम शेटे, सुनील भुसारा, हेमंत टकले साहेब आणि स्टेजवर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेते मित्रांनो, आज इलेक्शनचं वारं सुरू झालेलं आहे। देशामध्ये वेगवेगळ्या युक्त्या क्लुप्त्या करून बीजेपी सत्तेवर येते आणि जनतेच्या खिशातील पैसा काढून घेण्याचं काम आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून ह्या ठिकाणी निवड जनतेचे पैसे नाही तर सरकार पाडून त्यांची सरकार उभी करून ह्या देशाचा पैसा लुटण्याचं काम आतापर्यंत सरकारने केलेलं आहे। आणि म्हणून त्याला जर बांध घालायचा असेल तर आता आपल्याला संबंध जे विरोधी पक्षाचे लोक आहेत आणि सामान्य जनता त्यांच्याबरोबर आहे, ह्या सगळ्यांनी मिळून हे सरकार हटवण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एकत्र येऊन बीजेपीला बाजूला फेकलं पाहिजे, ही आज काळाची गरज आहे। आणि म्हणून इथं आज आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी लढतोय। लाल बावटा नाशिक जिल्ह्यामध्ये सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उभा राहिलेला आहे। आम्ही कांद्याच्या प्रश्नावरती सरकारला मागच्या वेळेस 2023ला लॉंग मार्च नेऊन सरकारला 350 रुपये सबसिडी देण्याचं आम्ही मागणी मान्य करून घेतली। त्याचबरोबर आताच्या आमच्या आंदोलनामध्ये त्याने बांगलादेशाला 50,000 टन कांदा निर्यातीचं वचन दिलं। आणि म्हणून लढून जे प्रश्न सुटतात त्या ठिकाणी जर आपली सत्ता असली तर लढण्याची गरज पडत नाही, तर सत्ता ही त्याच्यातून आपल्या शेतकऱ्यांचे जे भले जे प्रश्न आहेत ते सोडवायला ही सत्तेमधून आपल्याला हातभार मिळतोय। आणि म्हणून द्राक्षाचा प्रश्न आहे, इथल्या शेतकऱ्याला लुबाडणारा व्यापारी त्याच्याबद्दल सरकार दक्षता घेत नाही। कांद्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर इथं डाळिंब पिकवणारा शेतकरी आहेत, पेरूच्या बागा आहेत, इतर भुसार माल पिकवणारा शेतकरी आहे, परंतु त्या लोकांना हे सरकार पाणी पण देऊ शकत नाही। आणि म्हणून ह्या सरकारला आपण बाजूला फेकलं पाहिजे। जे देशाचं कृषी मंत्रीपद माननीय शरद पवार साहेबांनी भुसावलं, वेगवेगळ्या त्यांच्या कल्पना शेतकऱ्यांसाठी राबवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या नेतृत्वाखाली आज ही इंडिया आघाडी काम करते। आणि मला खात्री आहे ही इंडिया आघाडीचं जर अशाच प्रकारचं वातावरण देशभर राहिलं तर बीजेपीला नक्कीच आपण खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। आज संबंध देशामध्ये त्यांचं स्वप्न आहे, 400च्या वर जागा बीजेपीने निवडून आणायच्या आणि ह्या देशाची घटना बदलण्याचं काम हे बीजेपी करणार आहे। आणि म्हणून ह्या देशाचं जे आजपर्यंत